हा मिनी ब्लॉग आहे संडेचा. तर सकाळची सुरुवात अगदी कोमट अशा पाण्याने झाली. उठायला उशीर झाला त्यामुळे दुसरं काही घेतलं नाही. साधं असं कोमट पाणी घेतलं. नाश्त्यामध्ये आज होते पोहे आणि पावसाने आज विश्रांती घेतली होती. त्यामुळे थोडंसं बरं वाटत होतं. ऊन पण छान पडलेलं होतं. वातावरण मस्त असंच तयार झालेलं होतं आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि मी किचन, बेडरूम सर्व आवरत होते. तोपर्यंत त्याला फक्त एक ब्रश पाहिजे होता. तर एका ब्रशसाठी त्याने एवढा पसारा करून ठेवलेला होता आणि तो आवरायला मला 1 तास लागला आणि मी आल्याबरोबर अभ्यास करत बसायचं नाटक मात्र केलं. आणि दुपारी म्हटलं नाश्ता उशिरा झाला तर त्याच्यामुळे जास्त काही भूक पण नव्हती. म्हटलं खिचडी करून घेऊयात. तर मी कधी-कधी मला जर खिचडी खाण्याची इच्छा झाली तर खूप साऱ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकते आणि अगदी त्याच्या निम्म्याच्या निम्मेही मी फक्त त्याच्यामध्ये तांदूळ टाकते. तर इथं सोया चंक्स वगैरे सर्व टाकलं आणि खिचडी बनवून घेतली. शेवटी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. तर मला एकदम सुट्टी अशी खिचडी नाही आवडत. त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी जास्तच टाकते आणि इथे खिचडी तयार झालेली होती. खूप छान आणि टेस्टी अशी खिचडी बनलेली होती. त्याच्यासोबत थोडंसं दही घेतलं आणि दुपारचं छान असं जेवण करून घेतलं. ऋतूसाठी पण हे जेवण होतं आज. आम्ही तिघांनी छान अशी खिचडी खाल्ली. 4-5च्या दरम्यान थोडीशी भूक लागलेली होती. त्याच्यामुळे घरी जे फळं असेल ते मी खाते किंवा ग्रीन टी वगैरे काहीतरी घेते. तर आज सीताफळ होतं म्हणून सीताफळ घेतलं आणि संध्याकाळी ऋतूसाठी मॅगी बनवली होती आणि सकाळी दूध गरम करायचं माझ्या लक्षातच नाही. ते राहून गेलं आणि दूध खराब झालं. म्हटलं खराब दूध टाकून द्यायला नको. त्याच्यामध्ये साखर, वेलची पूड टाकली आणि छान असा कलाकंद बनवून घेतला आणि संध्याकाळची शेवट मात्र लिंबू पाण्याने झाली. तर मी लिंबू पाणी पित होते. तर ऋतूला पण ते पाहिजे होतं. त्याच्यासाठी तो लाडीगोडी मला लावत होता. त्याला बनवून दिलं आणि आजचं वेट म्हणाल तर आजचं वेट आलं होतं 61.15. बाय.